मित्रांनो, कवठे महांकाळ येथून बेलदार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. ज्या लोकांनी हा मृतदेह पाहिला त्यांनी कवठे महांकाळ पोलिसांना फोन करून तात्काळ या संदर्भात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा हा काय प्रकार आहे याचा शोध घेण्याच्या कामाला लागले. मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला. त्यावेळी सदरील तरुणी मयत होण्यापूर्वी काहीतरी झटापट झाल्याचे अहवालात स्पष्ट जाणवले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. तर चला मित्रांनो, पाहूया सविस्तर. त्याआधी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. कवठे महांकाळ तालुक्यातील मोरगाव येथे शिर्के कुटुंब राहते. त्यांच्या पोटी जन्म घेतलेली अश्विनी वय वर्ष 21 वर्षाची. लग्नाचे वय झाल्याने नातेवाईकांशी संपर्क करून लग्नाची बोलणी चालू होती. एकदा मुलीचे वय झाले की त्याचे मानसिक आणि शारीरिक बदल होऊ लागतात. या वयात त्यांचे आकर्षण वेगळेच असते. या पद्धतीने ते इतर तरुणांकडे आकर्षित होतात. त्याचा गैरफायदा काही लोक घेतात. त्याच बाबतीत अश्विनीचेही घडत होते. लग्नाचे वय झाले तरी लग्न झाले नाही. अशा परिस्थितीत अश्विनीचा नात्याने चुलत भाऊ लागत असलेला हनुमंत शिर्के तिच्या संपर्कात आला. चुलत भाऊ असल्यामुळे रोजच त्याच्या भेटी होत होत्या. दोघेही चुलत बहीण भाऊ असल्यामुळे कुणालाही त्यांचा संशय येत नव्हता. अशा प्रकारे सर्व काही सुरळीत चालू होते. अश्विनी ही नुकतीच तारुण्यात पदार्पण करणार तरुणी होती, तर हनुमंत शिर्के हा 20 वर्षाचा तरुण होता. त्यामुळे दोघेही तारुण्यातील आनंद घेण्यासाठी तडफडत होते. मोरगाव हे ग्रामीण भाग आणि खेड्याचे गाव असल्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात संशय येत नव्हता. त्यामुळे हनुमंत शिर्के हा अश्विनीच्या रोजच जवळ करू लागला. अश्विनी ही देखील चुलत भाऊ आहे, त्यामुळे तिच्या मनात कोणताही प्रकारच्या शंका कुशंका येत नव्हत्या. दोघेही आता तारुण्याच्या उंबरठ्यावर आले होती, पण दोघांचेही लग्न मात्र झाले नव्हते. त्यामुळे जी गोष्ट लग्न झाल्यानंतर करायला पाहिजे त्यासाठी दोघेही आतुर झालेली होती. म्हणतात ना, टाळी एका हाताने वाजत नाही. त्याचप्रमाणे अनैतिक संबंध हे एका माणसाच्या सहाय्याने होत नाहीत. त्याला दोघेही तेवढेच जबाबदार असतात. आता हनुमंत हा घराच्या शेजारी व चुलत भाऊ असल्याने तो अश्विनीची थट्टा मस्करी करत तिच्या शरीराशी खेळत होता. पण चुलत भाऊ असल्यामुळे अश्विनीला हनुमंताच्या स्पर्शाची पाहिजे तेवढी जाणीव झाली नाही. पण 2 दिवसांनी हनुमंता अश्विनीच्या जरा जास्तच जवळीक साधू लागल्यानंतर अश्विनीला जरा त्याचा संशय येऊ लागला होता. हनुमंत हा नात्याने चुलत भाऊ लागत असला तरी त्याचा स्पर्श नको त्या शरीराच्या भागावर होऊ लागल्याने अश्विनीला त्या स्पर्शाची जाणीव होऊ लागली. त्यामुळे हनुमंतला माझ्या शरीराला हात लावत जाऊ नकोस अशी ती म्हणत होती. पण काही दिवस निघून गेल्यानंतर अश्विनी चुलत भाऊ बोलत नसल्याने नाराज होती. जे काही झाले होते तेव्हापासून ती अस्वस्थ होती, पण तिने घरच्या कोणालाही या बाबतीत सांगितले नाही. त्यामुळे अश्विनी व हनुमंता या दोघात जे काही चालू होते त्यांची दोघांशिवाय इतर कोणालाच माहिती नव्हती. हनुमंत पुन्हा अश्विनीच्या संपर्कात येऊ लागला होता. आता अश्विनीलाही ज्या स्पर्शाची गरज होती तो स्पर्श ती शोधत होती. त्याप्रकारे अश्विनी हनुमंतला पहिल्यासारखा विरोध करत होती. ती विरोध त्याला करत नव्हती. हनुमंत हा अश्विनीच्या शरीराच्या प्रत्येक भागाला स्पर्श करत होता. तो हवाहवाचा स्पर्श अश्विनीला आनंद देत होता. त्यामुळे याचाच गैरफायदा घेत एके दिवशी अश्विनीसोबत शरीरसंबंध करायचा निर्णय त्याने घेतला. जे शरीरसंबंध लग्न झाल्यानंतर करणे गरजेचे होते त्याच शरीरसंबंधाचा आस्वाद अश्विनी घेणार होती. अखेर तो दिवस उजाडला होता. हनुमंत हा जे पाहिजे त्या गोष्टीचा आनंद घेणार होता. घरात दोघेच होते. हनुमंत घरात येतात अश्विनी शांत झाली. आपण काय करणार आहोत हे तिच्या लक्षात येत होते. नात्याने चुलत भाऊ असला तरी सर्व मर्यादा ओलांडून हे कृत्य करणार होता. घराच्या आजूबाजूला व घराजवळ कोणी नाही याचा गैरफायदा घेत पहिल्या दिवशीचा आनंद दोघांनीही घेतला. जे काही चालू होते ते अतिशय भयंकर स्वरूपाचे घडत होते. कार्यक्रम झाल्यानंतर हनुमंत घराच्या बाहेर पडला.
पण अश्विनीच्या मनात जी भीती होती ती वाढत होती. आपण जे काही केले ते अयोग्य आहे, क्षणिक सुखासाठी आपल्याकडून पाप घडले असे म्हणून ती रडत बसली. पण जे काही झाले त्यामुळे इकडे हनुमंत आनंदात होता. नात्याचा विसर पडलेला हनुमंत आता आपल्याला सर्व काही नियमित व फुकटात मिळेल म्हणून आनंदात होता. आणि त्याचप्रमाणे त्याने वेळ मिळेल तेव्हा अश्विनीसोबत शरीर संबंध चालूच ठेवले. इकडे 3-4 महिन्याचा कालावधी उलटला. या दोघांचेही आनंद घेणे चालूच होते. अश्विनीला देखील या गोष्टीचा पश्चाताप होत होता. परंतु दोघांनीही आपापल्या मर्यादा ओलांडून पुढे गेल्यामुळे काहीच बोलता येत नव्हते. काही दिवसातच जेव्हा अश्विनीला अस्वस्थ वाटू लागली तेव्हा तिला कळाले की आपल्याला दिवस गेले आहेत. आपल्या पोटात गर्भ वाढत आहे. लग्न होण्याअगोदरच जे काही झाले होते त्यांचे हे फळ होते. आता मात्र अश्विनी व हनुमंत दोघेही शुद्धीवर आले होते. जे काही केले त्यांचा दोघांनाही पश्चाताप होत असला तरी ही जर बाब घरी कळाली तर किती अवघड होईल. त्यावेळी हनुमंत अश्विनीला आपण गर्भपात करू असे म्हणू लागला. पण अश्विनी गर्भपात करण्यास स्पष्ट नकार देऊ लागली. जी गोष्ट लपवत गेलो आता ती गोष्ट जगापुढे येणार होती. कुटुंबातील लोकांना जे काही चालू होते त्यांची कुणकुण लागायला सुरुवात झाली होती. अश्विनीच्या शरीरात बदल सर्व काही सांगत होते. हनुमंत अश्विनीला आपण गर्भपात करू असे म्हणू लागला. पण अश्विनी गर्भपात करण्यास स्पष्ट नकार देऊ लागली. जी गोष्ट लपवत गेलो होतो आता ती गोष्ट जगापुढे येणार होती. कुटुंबातील लोकांना जे काही चालू होते त्यांची कुणकुण लागायला सुरुवात झाली होती. अश्विनीच्या शरीरातील बदल सर्व काही सांगत होते. हनुमंत हा देखील लवकरात लवकर गर्भपात कसा करता येईल यासाठीच प्रयत्न करत होता. आता अश्विनी एवढे बोलणे समजून घेत नाही. त्यामुळे भांडाफोड झाल्यावर आपले काही खरे नाही यासाठी तो घाबरत होता. तो बुधवारचा दिवस होता. तो गाडी घेऊन आला. त्याच्या मनात जो राग होता तो स्पष्ट दिसत नसला तरी त्याच्या मनात मात्र राग उसळ्या मारत होता. अश्विनीला दवाखान्यात घेऊन जायचे आहे असे म्हणत त्याने तिला गाडीत बसवले आणि नरघोलच्या दिशेने निघाला. नरघोल शिवारात पोहोचल्यानंतर त्याने आजूबाजूला कोणीच नाही याचा अंदाज घेतला आणि सोबत असलेली विषारी औषधे तिला पाजली. अश्विनीच्या मनात असलेली शंका तिच्यासमोर घडत होती. अश्विनी गेली तर आपले आयुष्य आनंदात जाईल असे त्याला वाटत होती. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. अश्विनी मयत झाल्याचे त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने माळरानावर अश्विनीचा मृतदेह फेकून दिला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. जेव्हा तिचा मृतदेह काही लोकांनी पाहिला तेव्हा तात्काळ पोलिसांना बोलावले. कवठे महाकाळ पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला आणि मृतदेह PM साठी पाठविला. त्यानंतर दवाखान्यातील जो अहवाल आला त्यामध्ये मृत्यूपूर्वी काहीतरी दोघांमध्ये झटापट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. नात्याने चुलत याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा दोघांमधील जी घडलेली खरी माहिती समोर आली. जे काही कांड केले ते आपणच केले अशी कबुली हनुमंत शिर्के यांनी पोलिसांना दिली. आता हनुमंतला जरी अटक झाली तरी अश्विनीचे आईवडील आपल्या मुलीला मुकले होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टोरीचा शेवट झालेला आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तोपर्यंत धन्यवाद.